अम्युनिटीज क्लास पाहिजे, प्रीमियम पाहिजे। नमस्कार 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 मित्रांनो, नमस्कार मातांनो, भगिनींनो आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन वर्षात स्वागत करतोय। नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन प्रोजेक्ट। तुम्ही जर ठाणे स्टेशन परिसरात 2 ते 3 किलोमीटर अंतर, 5 किलोमीटर अंतर, 10-15 मिनिटाच्या अंतरावरती कोणता जर प्रोजेक्ट बघत असाल, टाउनशिप प्रोजेक्ट, तुम्हाला जर लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट पाहिजे, टाउनशिप प्रोजेक्ट पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला अम्युनिटीज क्लास पाहिजे, प्रीमियम पाहिजे, लक्झरी पाहिजे, तर या प्रोजेक्टला व्हिजिट करा। एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकूण एक अम्युनिटीज पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले। एक 100 ते 125 एकरचा लँड पार्सल आहे। एक टाउनशिप प्रोजेक्ट कशाला म्हणतात ना, तर ह्याला म्हणतात। ठाण्यामध्ये खूप कमी प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये एवढा मोठा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, जो 100 एकरच्या आसपास लँड पार्सल आहे। 2 BHK, 3 BHK, 1 BHK ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे। 2 BHK बघतात, कार्पेट किती आहे, प्राइस किती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्याच्या अगोदर ना काही जे अम्युनिटीज बाकीचे डेव्हलपर देतात, पण इतक्या वाव, इतक्या लक्झरीज नसतात। आता मी आलोय बँक्वेट हॉलमध्ये। तुम्हाला सांगतो, ठाणे स्टेशन पासून एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती प्रोजेक्ट आहेत, त्याशिवाय टाउनशिप प्रोजेक्ट आहेत, पण अम्युनिटीज तुम्हाला मिळतात ना, त्याही प्रीमियम आहेत। तुमच्या घरात जर बर्थडे पार्टी असेल, एखादा इव्हेंट असेल, एखादा एंगेजमेंटचा कार्यक्रम असेल ना, तुम्ही बघू शकता एवढा मोठा प्रीमियम लक्झरी बँक्वेट हॉल डेव्हलपरने दिलेला आहे। एकूण एक अम्युनिटीज दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा तर झाला हॉल, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, त्याचा स्नूकरचा गेम, कॅरम, बास्केटबॉल कोर्ट, जिम आणि त्याशिवाय एक्स्ट्रा काय अम्युनिटीज सगळ्या दाखवणार आहेत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 BHK बघतात, 3 BHK बघतात आणि ठाणे स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती। चला, आता बँक्वेट हॉल बघितला, आता आपण एव्ही रूम बघूया, मिनी थिएटर। तुम्ही जर क्रिकेटचे शौकीन असाल, तुम्हाला जर एकत्र मॅच बघायची असेल, तुम्हाला जर मूवी एकत्र बघायचा असेल, किंवा लग्नाची सीडी असेल, काय एकत्र इव्हेंट एखादा थिएटरमध्ये बघायचं असेल ना, तुम्ही बघू शकता डेव्हलपरने मिनी थिएटर सुद्धा दिलेला आहे। म्हणजे या गोष्टीकडे, या अम्युनिटीज, या बारकाईने लक्ष दिले की जेव्हा ग्रुप एकत्र येतो, जेव्हा एकत्र गेट टुगेदर असतो आणि त्यांना काहीतरी व्हिडिओ प्रेझेंटेशन बघायचं असते, तुम्ही बघू शकता मिनी थिएटर सुद्धा डेव्हलपर दिलाय। या जरा इंटरनल अम्युनिटीज तुम्हाला आता मी स्विमिंग पूल दाखवतो, स्नूकरचा गेमचा, बास्केटबॉल कोर्ट, चेस कोर्ट, कॅरम कोर्ट, सगळं काय दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 BHK, 3 BHK बघतात, लक्झरी सेगमेंटमधला प्रोजेक्ट, आणि 1 ते 1.5 वर्षामध्ये परिश्रम बघतात। चला बाकीच्या अम्युनिटीज बघूयात। अम्युनिटीज हा खूप मोठा भाग आहे आपल्या, ज्या ठिकाणी आपण घर घेणार आहे, ज्या ठिकाणी आपण फ्लॅट घेणार आहे, कॉम्प्लेक्स कसं आहे ना, ते अम्युनिटीजवरून डिसाईड केलं जातं। तुम्ही बघू शकता बॅडमिंटन कोर्ट असेल, स्क्वॉश कोर्ट असेल, सगळं काय अम्युनिटीज मध्ये तुम्हाला तिथं कव्हर झालेलं आहे। एका स्पेशियस लक्झरीज अम्युनिटीज देणार हा असा टाउनशिप प्रोजेक्ट, जिथे तुम्हाला बॅडमिंटन कोर्ट सारख्या अम्युनिटीज मिळतात। क्या बात आहे। बॅडमिंटन कोर्ट तुम्ही बघितलं, डेव्हलपरनी स्क्वॉश सगळ्या पॉश अम्युनिटीज दिल्यात, तुम्ही बघू शकता। क्या बात आहे। आजच्या ना या धावपळीच्या दुनियेत ना, प्रत्येकाला फिटनेसची खूप गरज आहे, त्यामुळे डेव्हलपरने बघा जिम सुद्धा किती मस्त दिली आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक इक्विपमेंट जे फिटनेससाठी गरजेचे असतात, सगळे डेव्हलपरने आपल्या जिम मध्ये दिलेले आहेत। क्या बात आहे। तसंच योगा रूम असेल, तुम्ही बघू शकता या बाजूला डेव्हलपरने फिटनेससाठी जिम तर दिली आहे, पण तुम्ही बघू शकता तुम्हाला जेवढं गरजेचं योगा आहे, योगा फ्लोर असेल, झुंबासाठी वेगळा फ्लोर डेव्हलपरने दिलेला आहे। क्या बात आहे। फिटनेससाठी तुम्ही जिम बघितली, योगा फ्लोर बघितला, झुंबा फ्लोर बघितला। काही अम्युनिटीज असतात ना, त्या डेव्हलपर कॉमन देतो सगळे, पण काही अम्युनिटीज असतात ना, त्या जगा वेगळ्या असतात, ते बऱ्याच प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही। त्या अम्युनिटीज काय आहेत? जर तुमच्या घरी गेट टुगेदर असेल, काही नातेवाईक मित्रपरिवार एकत्र आला, तुम्हाला पार्टीसाठी कुठेतरी कॅफेमध्ये बाहेर जावं लागतं, कुठल्या हॉटेलमध्ये, पण डेव्हलपरने तुम्ही बघू शकता इन्स्टा फिट कॅफे, तुम्हाला एकदम इन्स्टंट, तुम्ही जर या इथे बघू शकता, तुम्ही आतमध्ये येऊन, तुम्हाला आईस्क्रीम पार्लर असेल, तुम्हाला बाहेर कुठं जायची गरज नाही, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या आतमध्येच, तुम्हाला सोसायटीच्या आतमध्येच तुम्हाला असा कॅफे मिळतोय। सेल्फी एरिया, सेल्फी पॉईंट बघू शकता तुम्ही गेट टुगेदर करत असाल, मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, त्यांना सोसायटीच्या बाहेर जायचं नसेल, त्यांना घरातल्या घरात म्हणजे सोसायटीची गाडी काढायची नसेल, तुम्ही या अम्युनिटीज यूज करू शकता। हा कॅफे तुम्ही बघू शकता, इन्स्टा फिट कॅफे डेव्हलपरने दिलेला आहे। ह्याला बोलतात लक्झरी फिलिंग देणारा प्रोजेक्ट, लक्झरी अम्युनिटीज देणारा असा प्रोजेक्ट, टाउनशिप प्रोजेक्ट। वाह, क्या बात आहे। स्नूकर सारख्या अम्युनिटीज डेव्हलपरने दिल्यात, म्हणजे तुम्हाला लक्झरी सेगमेंट म्हटलं मी प्रोजेक्ट का म्हणतो, कारण की ही जी अम्युनिटीज आहे प्रत्येक डेव्हलपर देत नाही। तुम्ही बघू शकता स्नूकर सारखा गेम, या साईडला टेबल टेनिस, वाव, इसको कहते बॉस अम्युनिटीज।
स्नूकर असेल, टेबल टेनिस असेल, त्याशिवाय इंडोर गेम्स मध्ये एवढ्या सगळ्या अमेनिटीज आहे ना. तिकडे बाजूला तुम्हाला सांगतो की लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया असतो. जेव्हा आपले आई वडील बिझी असतात, कामाला जातात, ते लहान मुलांना चिल्ड्रन प्ले एरिया मिळत होतात, तो एरिया दिलेला. आणि या साईडला बघा तुम्ही कॅरम, क्या बात आहे. कॅरम असेल, तुमचं चेस असेल, एक नंबर. ह्याला बोलतात लाईफस्टाईल. टेबल टेनिस असेल, कॅरम असेल, म्हणजे स्विमिंग पूल असेल, कोणते अमेनिटीज डेव्हलपमेंट दिलेले नाही. असा हा लक्झरी सेगमेंट मध्ये प्रोजेक्ट काय आहे, तर या लक्झरी सेगमेंट मधल्या अमेनिटीज. लायब्ररी सुद्धा डेव्हलपमेंट दिली आहे, क्या बात आहे. तुम्ही बघू शकता या साईडला रीडिंग रूम आहे, त्या साईडला लायब्ररीचे बुक काय ठेवलेले आहेत बघू शकता. सुपर्ब, एक्सलंट. काही अमेनिटीज नाही प्रत्येकाला वाटतात आपल्या प्रोजेक्टमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेत. जसं स्विमिंग पूल सारखे अमेनिटीज तुम्ही बघू शकता. एवढा मोठा स्विमिंग पूल डेव्हलपमेंट दिलाय. टाउनशिप प्रोजेक्ट आहे, लक्झरी लाईफस्टाईल देणारा प्रोजेक्ट आहे, आणि त्याशिवाय तुम्हाला असा हा एवढा मोठा स्विमिंग पूल देणारा असा प्रोजेक्ट. अमेनिटीज हा खूप महत्त्वाचा भाग असतो प्रोजेक्टमध्ये. कुठे फ्लॅट घ्या, तुम्हाला मी इंडोर अमेनिटीज दाखवल्यात, पण आउटडोर अमेनिटीज स्विमिंग पूल तुम्ही बघितलं. पण हे एक अमेनिटीज बघू शकता तुम्ही. मिनी फुटबॉल कोर्ट असेल किंवा तुमचा बास्केटबॉल कोर्ट म्हणता येईल, एक मिनी टफ क्रिकेटचं म्हणता येईल. डेव्हलपरने अशा अमेनिटीज दिल्यात फिटनेससाठी ज्या गरजेच्या असतात. लहान मुलांना आपल्या घरातील गार्डन महत्त्वाचं असतं. तुम्ही बघू शकता डेव्हलपरने गार्डन सुद्धा किती छान दिलेलं आहे, क्या बात आहे. 2 BHK 3 BHK लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये मला गार्डन, इंडोर गेम्स, स्विमिंग पूल सगळे अमेनिटीज तुम्हाला इथं बघायला मिळतात. सुपर्ब. चला आता मग फ्लॅट बघूयात. मी 100% सांगतो ना, एवढ्या सगळ्या अमेनिटीज बघितलं कोणाला फ्लॅट आवडणार, प्रोजेक्ट आवडणार नाही, टाउनशिप आवडणार नाही. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अमेनिटीज आवडल्यात, पण आता तुमची उत्कंठा शिकेला पोचली असणार. नागे सर आम्हाला फ्लॅट आवडला पाहिजे, कारण की एवढ्या सगळ्या अमेनिटीज राहू कोणता तरी असं वाटतं 5 स्टार हॉटेलला आलोय, क्लब हाऊसला आलोय. बघा 2 BHK मध्ये ना एवढे सगळे कार्पेट आहेत ना, म्हणजे 568 कार्पेट, 568, 604 कार्पेट, त्यानंतर तुमचं 630च्या आसपास कार्पेट, त्यानंतर 661 कार्पेट, 757 कार्पेट, 833 कार्पेट. अरे 2 BHK मध्ये कार्पेट सांगू तरी किती. तुम्ही बघा किचन, एवढे व्हेरियंट आहेत ना. जर तुम्ही 2 BHK बघत असाल ना ठाणे स्टेशनच्या जवळपास, तर एकदा या प्रोजेक्टला व्हिजिट करा. म्हणजे बजेट कार्पेटवरून तुम्ही उठू शकणार नाही. एवढे डेव्हलपरकडे ऑप्शन आहेत ना तुम्हाला. म्हणजे सगळ्या प्रोजेक्ट कार्पेटचे सगळे बजेटमध्ये तुमचं 1 करोडचं बजेट आहे, तुम्हाला 2 BHK मिळेल. तुमचं 1,30,00,000चं बजेट आहे, तुम्हाला 2 BHK मिळेल. तुमचं 1,50,00,000चं बजेट आहे, तुमचं 1,70,00,000चं बजेट आहे 2 BHK. 833 कार्पेटपर्यंत 2 BHK अवेलेबल. हा जो तुम्ही फ्लॅट बघता ना 757 कार्पेट आहे. वॉर्डरोबला जागा आहे, एवढा स्पेशियस बेडरूम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या साईडला अटॅच टॉयलेट, मास्टर बेडरूम, हा तुमचा कॉमन बेडरूम. तुम्हाला सांगतो की नाही 2 BHK मध्ये छोटा जरी कार्पेट येतो ना 568, तरी 1 करोडचं बजेट असेल ना तरी तुमचं बजेट तुम्हाला होऊ शकतं. 3 BHK बघायला असेल ना तर हा झाला 2 BHK. 2 BHK तुम्हाला सांगितले 568, 604, 631, 660 आणि त्यानंतर तुमचा 757, 833, 5-6 व्हेरियंट आहेत. तुम्हाला 2 BHK मध्ये हे सगळे ऑप्शन ऍक्च्युअली सॅम्पल फ्लॅट बनवलेत, पण व्हिडिओ खूप मोठा होईल. प्रत्येक जर फ्लॅट दाखवत बसतो ना तुम्ही कंटाळून जाल. हा जो आहे 757 दाखवला, माझ्याकडे 833चाही सॅम्पल फ्लॅट बनवला आहे, माझ्याकडे 568 बनवलेला आहे. तुम्ही एकदा साईड व्हिजिटला आहे, फक्त तुमचं बजेट 2 BHK 1 करोडच्या आसपास आहे ना, सगळे व्हेरियंट दाखवतो. 3 BHK बघूयात. चला 3 BHK बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सगळ्या अमेनिटीज दाखवल्या, पुन्हा एक साईट टूर केलं, त्यानंतर तुम्हाला 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट दाखवला. तर 3 BHK बघा. या 3 BHKचं वैशिष्ट्य असं आहे ना, थोडासा व्हिडिओ तर तुमचा मोठा होईल बघायला, पण एकदा पूर्ण फ्लॅट व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. 3 BHK तुम्ही जर 3 BHK ठाणे स्टेशनपासून 10-15 मिनिटाच्या अंतरावरती बघत असाल ना, मी बोलतो 3 BHK सगळं मार्केट फिरून या, तुम्ही बघून या. म्हणजे कोलशेत रोड असेल, तुमचा घोडबंदर रोड असेल, पोको रोड नंबर 1 असेल, पोको रोड नंबर 2 असेल, त्याशिवाय तुमचं अगदीच बघायला गेलं तर तुमचा थोडासा तो पट्टा त्या साईडला आपला स्टेशन पासून सिटीमध्ये असेल. पण असा 3 BHK तुम्हाला शोधून सापडणार नाही. 1264चा कार्पेट झाला काय राहू, ऑलमोस्ट 1300 कार्पेट 3 BHK. काही ठिकाणी तर एवढा कार्पेट महिना 3 BHK काय 4 BHK पण डेव्हलपर बसवतो, पण 3 BHKचा कार्पेट आहे 1264 कार्पेट आहे. आणि असं नाही की तुम्हाला 3 BHK 1200 बजेट जास्त होते. 3 BHK मध्ये ना 941 पासून, म्हणजे तो कॉमन वॉशरूम बघा, 941 पासून ना तर साधारणतः 1264 पर्यंत कार्पेट आहेत. वेगवेगळे व्हेरियंट आहेत. 2 करोडच्या आसपास बजेट आहे ना 3 BHK. तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा, निगोशिएबल नक्की होईल. ह्याची प्राइस बघायला गेलं ना, हा जो 3 BHK नाही तर फ्लॅट बघून घ्या. बघा इथं तुम्हाला वॉशिंग मशीनची जागा दिलेली आहे. हा तुमचा अजून एक मास्टर बेडरूम, त्या साईडला त्या टॉयलेट, त्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि शिवाय 3 BHK मध्ये हा जो मास्टर बेडरूम आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब दिलेला आहे. हा बघा वॉकिंग वॉर्डरोब. आणि ह्याची साईज काय राहू,
13x12 म्हणजे 150 स्क्वेअर फीटच्या आसपास तुम्हाला मास्टर बेडरूम ओपन व्ह्यू मिळणार आहे बाल्कनी मधून। तुम्हाला मास्टर बेडरूमला एवढी बाल्कनी, या साईडला कॉमन वॉशरूम, मास्टर बेडरूमचा अटॅच टॉयलेट, असा हा फ्लॅट 3 BHK। 3 BHK ची प्राइस बघायला गेलं ना तर तुम्हाला साधारणतः 2 करोड पासून 2.5 करोड पर्यंत 3 BHK। तसं 2 BHK तुम्हाला मी सांगितलं की 750 कार्पेट पासून 850 कार्पेट 3 BHK 2 BHK। म्हणजे मला ना या फ्लॅटचं वैशिष्ट्य, मी एका क्लायंटला तर घेऊन आलो होतो, ज्या वेळेला यांची व्हिजिट झाली ना क्लायंटने आपले पाय टाकला ना, म्हणून नागा सर एवढा पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, एवढा लक्झरीस, एवढा मोठा हॉल, प्रत्येक ठिकाणी बाल्कनी मिळते मला, हॉलला बाल्कनी, मास्टर बेडरूमला बाल्कनी, किचन स्पेशियस आहे, कामवाली आली मेडी तुमची तिथल्या बाहेर निघून जाते, तुमची बेडरूमची प्रायव्हसी मेंटेन राहते। डेव्हलपरने एवढा भारी लेआउट केला ना, तसा 100-125 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट, त्या सगळ्या काय अमेनिटीज तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे। 2 BHK बघतात 1 करोड पासून बजेट आहे, 1 करोड 70 लाखापर्यंत। 3 BHK बघतात 2 करोड पासून 2.5 करोड पर्यंत बजेट आहे। तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा। आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी नागेश गोसावी तुमच्याकडे कोणताही ब्रोकरेज घेत नाही, तुम्हाला फ्री मध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। तर विचार कसला करता, अशा लक्झरी सेगमेंट मध्ये तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा। थँक्यू सो मच। चला भेटूयात आपण साईड वरती। धन्यवाद।